बातम्या विस्तारानं. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. पंतप्रधानांसोबतची भेट अत्यंत सकारात्मक आणि फलदायी झाली असं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातील विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या समन्वयातून राबवल्या जात असलेल्या योजना आणि प्रकल्पांबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. राज्यातील विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचं पत्रही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलं. राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे. काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत. त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे. अतिशय चांगली चर्चा झाली आहे. पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्यावेळी ती मदत मिळते. मग ती हायवेजच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल किंवा आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाइट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता. पुणे मेट्रो 3 प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण झालंय. सध्या त्याची चाचणी सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्यानं उभारण्यात आलेली ही देशातली नवीन धोरणांतर्गत पहिली सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीची मेट्रो आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिलं.